अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे। तो सदर अयान अहमद जो जो मुख्य आरोपी आहे, जो व्हिडिओ काढून तो व्हायरल करत होता, तर संपूर्ण त्याचं घर अमरावती शहरातील कठोरा नागा परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जो कठोरा नागा परिसरामध्ये त्याचं घर आहे, त्या ठिकाणी नागरिकांना त्याची सुद्धा माहिती सुद्धा होतं। मात्र अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर जो फ्लॅट मालक आहे, त्या फ्लॅट मालकाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केलेला। माझ्यासोबत याच परिसरामध्ये काही राहणारे नागरिक, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, एकंदरीत काय काय सांगणार, या ठिकाणी तो पोरगा राहत होता असल्याची माहिती आहे? सर, आम्हाला राहत होता हे माहित नाही, पण वर्दळ मुलींची चालू होती रात्रभरात 12-2, कधी दुपारला कधी केव्हा असं चालू होतं। 2-4 महिन्यापासून आमच्या लक्षामध्ये येत होतं। आम्ही मग नंतर घरमालकाला फोन केला, अंकुश खांडेकरला फोन केला मी, तो फ्लॅट मालक आहे ते। तर त्यांना सांगितले की बाबा असं असं चालू आहे इथे, आम्हाला त्रास होत आहे रात्रीच्या वेळेस 12-2-1 वाजता धावपळ चालू राहते मुलींची, काय आहे प्रकार? तर तो बोलला की तुम्ही ध्यान ठेवायला आहे का माझ्या फ्लॅटवर? मी कोणालाही देऊ, माझा फ्लॅट आहे। त्यामुळे त्यानं काही दिसली नाही। त्याच्यानंतरही त्याला 2 वेळा फोन केले वारंवार, आजही त्याला फोन केले। आज स्विच ऑफ येत आहे त्याचा। आणि ही जी आहे याच्यामध्ये घरमालक इन्व्हॉल्व होऊ शकतो, असं आमचं मत आहे त्याच्यामध्ये। तर आम्हाला भाड्यानं दिलंय बाबा, काही उद्योग करत असतील, चांगले बॅग वगैरे घेऊन येते, असे ऑफिसच्या टाईप वगैरे येत होते। पैशासाठी कोणते लोक हे करणं ते योग्य नाही। अशा प्रकारे वर्दळ होते मुलींची आपल्या? वर्दळ होते, पण ते तोंडाला बांधले असल्यामुळं आम्ही काही ओळखत नव्हतो। वर्दळ पुष्कळ राहायचे रात्री दुपारला, तर कारवाई करा सांगतो त्यांनी।